नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम घरच्या घरी एकदम मस्त असा फ्राईड राईस बनवणार आहे, तो सुद्धा कॉर्न घालून। म्हणजेच हा कॉर्न फ्राईड राईस एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। कढई गरम करत ठेवायची। कढईमध्ये ना तेल घालायचं। मी 2 चमचे एवढं तेल घातले। तेलामध्ये ना 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या। त्यामध्ये बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। बारीक चिरलेली थोडीशी कोबी सुद्धा घातली आहे। मस्त सगळ्या भाज्यांना तेलावर परतून घ्यायच्या। ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ घालणार आहे चवीनुसार, म्हणजे भाज्या ज्या आहेत ना त्या पटकन शिजतील आणि तेलावर छान पटकन फ्राय सुद्धा होतील। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर इथे भाज्या थोड्याशा परतून झाल्यावरती मी वाटीभर आहे ना कॉर्नचे दाणे घातलेले आहेत। हे कॉर्नचे दाणे कच्चेच आहेत, जे आपण स्वीट कॉर्न आणतो ना तेच कॉर्न आहे, त्याचे दाणे घातलेले आहेत मी, काही उकडलेले वगैरे नाही आहेत। कच्चेच कॉर्नचे दाणे घालायचे। मीठ घालायचं थोडं, म्हणजे शिजतील भाज्या पटकन। थोड्याशा भाज्या परतून झाल्यावर चमचाभर त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आलं लसणाची पेस्टचा जो कच्चापण आहे तो निघून जाईपर्यंत भाज्या छान फ्राय करून घ्यायच्या। आणि मग त्यामध्ये घालायचे आपल्याला सगळे सॉसेस, जसं की इथे मी रेड चिली सॉस घातलेला आहे, टोमॅटो सॉस घातलाय आणि डार्क सोया सॉस घालणार आहे। सगळं प्रमाण आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करणार आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा। तर सॉस घालून झाल्याच्या नंतर आहे ना तेलावरती ह्या भाज्या मस्त परतायच्या। सॉसचा सुद्धा ना एकदम फ्लेवर जो आहे तो छान भाज्यांना पकडला पाहिजे आणि मस्त असं स्मोकी फ्लेवर येईपर्यंत भाज्या परतायच्या। त्यामध्ये ना इथे मी बासमती तांदूळ उकडून घेतलेला आहे, तुम्ही शिळा भात सुद्धा इथे वापरू शकता। त्यामध्ये काळी मिरी पावडर, फ्रेश कोथिंबीर आणि पुन्हा थोडंसं मीठ घातलं। आधीच आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे चेक करूनच मीठ घालायचं। तर भातापुरतीच मीठ घातलंय मी, आधी भाज्यांपुरता घातलं होतं, आता भातापुरतं मीठ घालून एकदम मस्त असा ना हा मिक्स करून घ्यायचा। तुम्ही इथे तुमच्याकडे जी पण पातळ कढई असेल ना ती वापरलात ना तर एकदम मस्त असा फ्लेवर येईल भाताला। तर मस्त फ्राय करायचा, 1 मिनिटभर ना छान हाय फ्लेमवरती हा भात एकदम मिक्स करत करत फ्राय करायचा आणि मग तयार होतो मस्त असा कॉर्न फ्राईड राईस। तुम्ही हा घरच्या घरी बनवलात ना कोणालाही विश्वासही नाही वाटणार की तुम्ही हा घरी बनवलाय, इतका सुंदर लागतो। आणि बाहेरचंच खाण्यापेक्षा तुम्ही मुलांना हा कॉर्न फ्राईड राईस घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवून खायला देऊ शकता। दिसायला आणि चवीला एकदम उत्तम असणारा हा कॉर्न फ्राईड राईस तुम्ही नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे माझा कॉर्न फ्राईड राईस बनून तयार झालेला आहे। गरमागरम हा कमाल लागतो। तर तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी ना हा एक बेस्ट ऑप्शन आहे। मस्त कॉर्न घालून राईस बनवा, नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।